लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची असून आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या माध्यमातून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की एकाच कुटुंबातील सासू, दोन सुना व मुलगी लाभ घेऊ शकते का? तर याचंच उत्तर आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे. आणि यामध्ये आता KYC किती महिलांची करायची, केवळ दोघींचीच KYC करायची का चारही लाभार्थ्यांची KYC करायची, याची सुद्धा सविस्तर आणि संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला देखील लाईक करून घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे. तर आता नवीन नियम काय आहे, तर या नियमानुसार एका कुटुंबातील 2 महिला लाभ घेऊ शकतात. म्हणजेच एका कुटुंबात आतापर्यंत जर तुम्ही 3 महिला लाभ घेत असतील तर त्यापैकी फक्त 2च महिलांचा लाभ आता यापुढे सुरू ठेवला जाणार आहे. बाकी 1 महिला असेल किंवा 4 महिलांपैकी 2 महिलांचा लाभ हा बंद केला जाणार आहे. तर दुसरा प्रश्न असा होता की रेशन कार्डवरती 3 पात्र महिला असतील तर लाभ मिळेल का? तर लक्षात घ्या, आता रेशन कार्डवरती देखील 3 महिला असतील तर त्यापैकी फक्त 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे. तिसऱ्या महिलेचा किंवा लाभार्थिनीचा लाभ हा बंद केला जाणार आहे. त्याचबरोबर आतापर्यंत एकाच कुटुंबातील 3 महिलांनी लाभ घेतला, मग यापुढे लाभ मिळेल का? तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, त्यासाठीच आता KYCची प्रक्रिया राबवली जात आहे, जेणेकरून लाभार्थ्यांची पडताळणी व्यवस्थितरित्या पूर्ण व्हावी. यासाठी आता तुम्ही KYC करू शकता, परंतु लाभ 3 महिलांना मिळणार की नाही हे अद्याप देखील अस्पष्ट आहे. परंतु 2 महिलांना लाभ हा पुरेपूर मिळणार आहे. त्याचबरोबर KYC किती लाभार्थ्यांची करावी, यामध्ये आता तुम्ही 3 किंवा 4 लाभार्थी एकाच कुटुंबातील असाल तर सगळ्यांची KYC करून घ्या. परंतु यामध्ये आता KYC केली तरी देखील 2च महिलांचा लाभ हा सुरू राहील.